ओबीसी समाजाचं काहीही कमी न होता मराठा समाजाला जे द्यायचं आहे ते आम्ही देऊन दाखवू. तो देण्याचा प्रयत्न शिंदेसाहेबांनी देखील केला आहे, देवेंद्रजी देखील करतायत. त्याच्यामुळे मराठा समाजावर अन्याय होणार नाही ही भूमिका शिवसेना म्हणून देखील आमची आहे. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद कायम आहे. यावेळेस रायगडमध्ये भरत गोगावले ध्वजारोहण झेंडावंदन म्हणून काय आता झेंडावंदन तर करतात पहिलं 15 तारखेला. पालकमंत्रीपदाचा वाद कायम आहे. हे तिढा म्हणण्यापेक्षा नाव त्यांचं जाहीर होईल काही दिवसामध्ये. पण शिवसेना म्हणून आमची स्पष्ट पद्धतीची भूमिका आहे की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर झालेल्या चर्चेनुसार रायगड पालकमंत्रीपद हे भरतशेठ गोगावलेंना देण्यासंदर्भामध्ये, भरतशेठ गोगावलेंना शिवसेनेला देण्यासंदर्भामध्ये चर्चा झाली होती. आणि ही चर्चा झाल्यामुळं भरतशेठ गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळावं ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. 4-4, 5-5 वेळा पत्रकार परिषदा घ्यायच्या. नुसत्या पत्रकार परिषद घेऊन सांगायचं नाही की लोकांच्या गळी असं उतरवायचं की उद्योगधंद्यांच्या ह्या कंपन्या बंद झाल्या आहेत. ज्यांना ॲग्रिकल्चर कंपनी कळत नाही, ज्यांना ट्रान्सपोर्ट कंपनी कळत नाही, ज्यांना मॅन्युफॅक्चरिंग कंपनी कळत नाही, ज्यांना ट्रेडिंग कंपनी कळत नाही, ज्यांना ट्रान्सपोर्ट कंपनी कळत नाही, ज्यांना कम्युनिकेशन कंपनी कळत नाही, अशा लोकांनी खरं तर राजकारणातनं निवृत्ती घेतली पाहिजे या मताचा मी. आणि त्याच्यामध्ये काय म्हटलंय, केंद्र सरकारनं अजून काय म्हटलंय की ही जी पद्धत आहे आपण स्टक ऑफ का करतो, तर 5 वर्षात किंवा 1 वर्षामध्ये आपण अपेक्षित असलेलं ॲक्टनुसार कागदपत्र जर आपण दिली नाही तर आपण स्टक ऑफ करतो, म्हणजे नोंदणी रद्द करतो. या कंपन्यांची नोंदणी रद्द झालेली आहे. या कंपन्या कुठेही, आता काल कुठेतरी एका विद्वान, प्रचंड जगातल्या विद्वान माणसानं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की 36,211 प्रकल्प हे स्थलांतरित झाले. काय संबंध? काही संबंध नाही. कदाचित ते उत्तर इंग्रजीमध्ये असल्यामुळं काही लोकांना कळलेलं नसावं. त्याच्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की या ज्या सगळ्या कंपन्या स्टक ऑफ ज्या झालेल्या आहेत त्याची काही विविध कारणं आहेत. मध्ये मी स्वतःच आत्ता गाडीमधनं येताना तिथले जे पदाधिकारी आहेत कुलकर्णी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांना नक्की आवश्यकता कुठच्या कामाची आहे, काय आहे, हे मी त्यांच्याशी फोनवर चर्चा केलेली आहे. आणि 16 तारखेला 4 वाजता मी स्वतः चाकणच्या उद्योजकांना भेटायला चाकणमध्ये जाणार आहे. तिथल्या भागाची पाहणी करायला जाणार आहे. परंतु तिथे पण बघा, ठीक आहे, राग उद्योजकाला येऊ शकतो, रागाप्रती विकास होण्यासाठी तो काहीतरी बोलू शकतो, पण त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ताबडतोब की चाकणचे 40 उद्योग बाहेर गेले. आता 16 तारखेला त्याचा खुलासा देखील मी पुण्यामध्ये जाऊन करणार आहे. आणि म्हणून उद्योग विभागाच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीनं टीका टिप्पणी किंवा बदनामी केली जाते, कुठचा तरी रेफरन्स कुठंतरी जोडायचा आणि त्याच्यातनं महाराष्ट्रातल्या युवा वर्गाला वेगळ्या ट्रॅकवर न्यायचं, हा काही लोकांनी धंदा उघडलेला आहे. आणि याला मी म्हणजे त्याला काउंटर चेक असं म्हणणार नाही, पण शेवटी मुलांना आणि मुलींना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी परवा एक पुण्यामध्ये फार मोठी कॉन्फरन्स झाली, GCC कॉन्फरन्स. त्याच्यामध्ये आम्ही 50,000 कोटीची गुंतवणूक करतोय त्या सेंटरमध्ये आणि त्याच्यातनं 5 लाख मुला-मुलींना रोजगार देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. अशा पद्धतीनं जी तरुण पिढी आहे त्यांना देखील रोजगार देण्याचा आमचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळं रोज सकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेला आपण बोलू नये, आपण त्याच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नये. ती पत्रकार परिषद गेली 4.5 वर्ष चालू आहे. ती पत्रकार परिषद चालू असल्यामुळंच UBTचं अस्तित्व टिकलेलं आहे हे देखील आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे त्या पत्रकार परिषदेवर मला काहीच बोलायचं नाही, पण माझ्या उद्योग विभागाची भूमिका ही आपल्यामार्फत महाराष्ट्राला कळावी यासाठी मी आपल्याला बोलवलेलं होतं. ती टीका ही जात पडताळणी समितीवर दबाव आणून प्रमाणपत्र मिळवून घेण्यासाठीच हा प्रयत्न आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या समितीवर कुठलाही राजकीय दबाव राहू नये असं वडेट्टीवार म्हणाले. काय तुम्ही याच्याशी सहमत आहात? जी समिती आहे ती सन्माननीय हायकोर्ट आणि सन्माननीय सर्वोच्च न्यायालय त्या 2 न्यायालयाच्या आधिपत्याखाली चालते. त्याच्यामुळं कोणाचाही तिथं राजकीय हस्तक्षेप नसतो, हे निर्विवाद सत्य आहे. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बावनकुळे साहेब हे राज्याचे सिनियर मंत्री आहेत. माझी मनोजदादांना ही विनंती आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मराठा समाजावर अन्याय होईल अशी कुठची भूमिका आम्ही कधी घेतलेली नव्हती, त्याच्यापुढं देखील आम्ही घेणार नाही. परंतु जे सिनियर मंत्री आहेत, संविधानिक पद त्यांच्याकडे आहे, त्यांच्याबद्दल बोलताना थोडं संयमानं बोललं पाहिजे, कारण शेवटी ते मंत्री आहेत.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.